ज्या उद्योगपतींवर टीका करतात त्यांनाच घरी बोलवतात, तुमची मुलं त्यांच्या लग्नात नसतात, कोण कोणाचा दोस्त कळू द्या. अदानींवरील टीकेवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा राज ठाकरेंवर निशाणा. गौतम अदानींनी गन पॉइंटवरील सगळी विमानतळ घेतली, राज ठाकरेंचा आरोप. तर अदानीशी दोस्ती करण्यात का मी अडाणी नाही, राज ठाकरेंचं प्रत्युत्तर. गौतम अदानींनी कोणकोणत्या राज्यात किती गुंतवणूक केली याची फडणवीसांनी आधीच वाचली. तुम्ही मराठी माणसाला शिव वडापावची गाडी दिली, मात्र आम्ही मराठी माणसाला उद्योजकही बनवू आणि नोकरीही देऊ. फडणवीसांचा राज ठाकरेंवर पलटवार. शिवतीर्थावरील सभेत फडणवीसांकडून लाव रे तो व्हिडिओ. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकमेकांवरील टीकेचे जुने व्हिडिओ दाखवले. तर आपला मुलगा रशीद मामूसोबत बसला हे पाहून बाळासाहेबांना काय वाटत असेल. फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात. कुणाच्या बापाचा बाप आला तरी मुंबई तोडू देणार नाही, फडणवीसांकडून स्पष्ट. तर 30 वर्ष कंचे खेळले का, चुल्लूभर पाणी में डूब मरो, फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा. दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटिक्स, 5 साल घर में और चुनाव आए तो मुंबई खतरे में. शिवतीर्थावरील सभेतून एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर जोरदार निशाणा. मुंबईचा महापौर महायुतीचा आणि मराठीच होणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त. ठाकरे बंधूंनी मराठी माणसासाठी काय केलं, शिंदेंचा सवाल. तर नो सेटलमेंट, फक्त डेव्हलपमेंट हाच आमचा अजेंडा, शिंदेंचं वक्तव्य. तुम्हाला जमिनीत गाडेपर्यंत, संपूर्ण नायनाट होईपर्यंत आणि महाराष्ट्रात नवीन पर्व सुरू होईपर्यंत राज आणि उद्धव ठाकरेंची युती टिकणार, संजय राऊतांचा हल्लाबोल. तर तुमचं अस्तित्व धोक्यात आलंय, मराठी माणसाचं हित जपायला आम्ही समर्थ, एकनाथ शिंदेंचा पलटवार. राज ठाकरेंच्या घरातील अदानींसोबतचा फोटो, अमित साटम यांच्याकडून ट्विट. राज ठाकरेंच्या अदानींवरील टीकेनंतर अमित साटम यांनी ट्विट करत डिवचलं. उद्धव ठाकरेंनी कशी मुंबई लुटली आणि 40,000 कोटी कसे घरी नेले हे राज ठाकरेंनीच सांगितलंय. त्यामुळे मुंबईचे खरे लुटारू कोण हे मुंबईकरांना माहितीये. मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर पलटवार. बॉम्बेचे मुंबई भाजपच्या राम नाईकांनी केलं, अण्णामलाईंचं वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. वाढवण बंदरामुळे गुजरातचं सर्वात जास्त नुकसान, मुंबई गुजरातला जोडणार हे वक्तव्य मूर्खपणाचं. ठाकरेंनी आपला स्क्रिप्ट रायटर बदलायला हवा. TV9 मराठीच्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. घराघरात मतांसाठी 5-5 हजार वाटतात, 66 ठिकाणी पैसे देऊन फॉर्म मागे घ्यायला लावले, राज ठाकरेंचा आरोप. धात्र कुटुंबातल्या तिघांना 15 कोटींची ऑफर, तर सुशील आवटे यांना 1 कोटी रुपयांची ऑफर, राज ठाकरेंचा दावा. प्रचार थांबेल आणि मग सरकारकडून घराघरात पैसा वाटायला सुरुवात होईल, राज ठाकरेंची टीका. तर भाजपचे लोक पैसे वाटतात, तर शिंदेच्या शिवसेनेचे लोक त्यांना पकडतायत, राज ठाकरेंचा हल्लाबोल. नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक 11 मधील शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार शिवराम पाटील यांच्या पुतण्याने पैसे वाटप केल्याचा आरोप. भाजपचे उमेदवार संदीप म्हात्रे आणि किशोर पाटील यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर. गजानन काळेंकडून फडणवीसांकडे कारवाईची मागणी. राज ठाकरेंची परप्रांतीय रिक्षा चालकांना मारण्याची भूमिका काँग्रेसला मान्य नाहीये, वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. दुबार मतदार आले तर त्यांना मारा, ही राज ठाकरेंची भूमिका, काँग्रेसची नाही. संवैधानिक पद्धतीने निवडणूक आयोगाने कारवाई करावी, वर्षा गायकवाड यांची मागणी. राज ठाकरेंकडून खोटा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न, गुणरत्न सदावर्तेंची ठाकरे बंधूंच्या भाषणावर टीका. ठाकरेंकडे मतदार शिल्लक नाही, लोक आकर्षित होत नाही, सदावर्तेंचा हल्लाबोल. राजकारणात गोल मारणारे खूप, पण आम्ही 16 तारखेला जिंकणार. मी आता पूर्ण वेळ राजकारणात असणार, राजकारणात राहून बदल करता येतील ते आम्ही करू, अमित ठाकरेंचं वक्तव्य. मुंबईकर ओळखापासून अदानिस्तान करायचंय का, आदित्य ठाकरेंचा मतदारांना सवाल. मुंबई 16 जानेवारीला आपलाच महापौर बसणार, आदित्य ठाकरेंचा दावा. पालिकेचा 99% निधी सत्ताधारी आमदारांना दिला. मुंबईत एकही खरा मुंबईप्रेमी मंत्री नाही, पालकमंत्री आपापसात भांडण्यात गुंतलेत, आदित्य ठाकरेंचा निशाणा. सत्ता आल्यावर प्रशासक असताना झालेल्या कामांची चौकशी करणार, सागर नाईक यांची माहिती. तर एकनाथ शिंदेंचं महापौर पदाचं स्वप्न भंग करू, सागर नाईकांचं वक्तव्य. नवी मुंबईच्या विमानतळाला भविष्यात दिबा पाटील नाव देणार, भविष्यातील 3री मुंबई पनवेल असणार. पनवेलमधील मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. काही काळ सोडला तर सत्ता फडणवीसांकडे होती, तेव्हा नाशिकसाठी का काही केलं नाही, अविनाश जाधवांचा सवाल. तर पक्ष संपवला म्हणून बाळासाहेब फडणवीसांना आशीर्वाद देतील का, जाधवांची टीका. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत आज प्रचाराचा शेवटचा दिवस. सायंकाळी तोफा थंडावणार, 15 तारखेला मतदान, तर 16 तारखेला निकालाचं चित्र स्पष्ट होणार. आमच्या वाकड्या जाणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, पुण्यात अजित पवारांचा विरोधकांना इशारा. कायदा मोडणार नाही, आचारसंहितेचा भंग करणार नाही, मला हलक्यात घेऊ नका, मी पण मोठ्या काकाचा पुतण्या आहे, अजित पवारांचं वक्तव्य.
परभणीत भाजपनं युती तोडली पाहिजे. परभणी शिवसेनेचा स्ट्राईक रेट जास्त आहे. उदय सामंतांचं वक्तव्य. बच्चू कडूंचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर गंभीर आरोप. खाणी आणि ट्रकचे सर्व पुरावे मतमोजणीनंतर जाहीर करण्याचा दिला इशारा. छत्रपती संभाजीनगरच्या सभेतून ओवेसींची मुस्लिम मतदारांना त्रास देणाऱ्या घटना, कायद्यांवर टीका. विरोधकांना यशस्वी होऊ देऊ नका. ओवेसींकडून एमआयएम उमेदवाराच्या विजयाचा विश्वास व्यक्त. छत्रपती संभाजीनगरमधून एमआयएमचा सुपडा साफ झाल्यास मी स्वतःची दाढी करणार, अन्यथा एकनाथ शिंदेंनी त्यांची दाढी काढावी. इम्तियाज जलील यांच्याकडून शिंदेंच्या सुपडा साफला थेट आव्हान. नागपूर पालिका निवडणुकीत अपात्र उमेदवारांचा अर्ज स्वीकृत केल्याचा प्रकार. 4 अपत्यांची आई असलेल्या उमेदवार महिला अर्ज स्वीकृत केल्याने खळबळ, तर अर्ज छाननीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. महापालिकेचे आयुक्त